पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते शिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु संत तुकाराम महाराज भगवंताच्या अवताराची पूर्ण भारत कालखंडामध्ये भगवान प्रभू रामचंद्रजींचा जन्म उत्सव त्या निमित्तानं या रामनवमीच्या निमित्तानं आज संपूर्ण भारतभरच नाही भारताच्या बाहेर सुद्धा ज्या ठिकाणी हिंदू माणसं वास्तव्य करतात ना अनेक देशांमध्ये इंग्लंडमध्ये फ्रान्समध्ये इटलीमध्ये अमेरिकेमध्ये रामनवमी उत्सव साजरा केला जातो। त्याप्रमाणे रामनवमी उत्सवाच्या निमित्तानं अनेक वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम केले जातात त्याच्यामध्ये भजन कीर्तन या ठिकाणी रामनवमी उत्सव साजरा केला जातो। कारण एकच आहे आजच्या दिवशी अयोध्येमध्ये भगवान प्रभू रामचंद्रांचा आणि तो आजचा पवित्र दिवस आहे आणि त्या अनुषंगानं आज आपल्याही गावामध्ये आता मला जाहिरात द्या कारण ठेवली नाही चुकीच्या जागेवर ठेवली होती म्हणून मी उचलून ठेवायला सांगितली विठ्ठल विठ्ठल ऐका तुम्ही जर आली 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 टाळ ठेवण्यासाठी असं नसेल तर जाहिरात पायाजवळ ठेवावी का जाहिरातीवरती आपण समस्त आराध्य देवतेंना स्थापन केलेलं असतं ती जाहिरात ज्या ज्या वेळेस मिळते ना सुज्ञ कीर्तनकार अगोदर ती कपाळाला लावतात अगोदर तिचं दर्शन घेतात का याच्यावरती आमच्या वारकरी संप्रदायाची रूपरेषा आहे समस्त देव आहेत जी संजीवन समाधी आहे ना तिचा फोटो इथे आहे मग पायाजवळ ठेवायची का म्हणून मी मागाशी म्हटलं होतं अगोदर उचला कोणीतरी म्हणलं त्यांची पाठ झाली पाठ नाही झाली पण चुकीच्या जागेवरती होती आणि म्हणून आज आपल्या नागापूरच्या पवित्र भूमीमध्ये अगदी जागृत असणाऱ्या संजीवन समाधी बुवासाहेब महाराजांच्या या पंचक्रोशीमध्ये हनुमानजींच्या मंदिरासमोर संत बुवासाहेब महाराजांच्या कृपाशीर्वादानं गुढीपाडव्याच्या निमित्तानं चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण गेली 23 वर्षांपासून अविरतपणे चालू आहे आणि त्या अनुषंगानं आपल्याच गावातील 2 हरिभक्तीपरायण मंडळींच्या या ठिकाणी तुम्ही फोटो टाकलेले आहेत वैकुंठवासी हरिभक्तीपरायण बापूराव महाराज पवार आणि वैकुंठवासी हरिभक्तीपरायण अंबादास महाराज निंबोरे यांच्या आशीर्वादानं बुवासाहेब महाराजांच्या कृपा आशीर्वादानं आणि उपस्थित आमच्या आदरणीय माता आणि बांधवांच्या उत्तम अशा सहकार्यानं या ठिकाणी हा भव्य दिव्य असणारा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय त्यातील आज रामनवमीच्या एक्स्ट्रा कीर्तनाची वेळ मी एक्स्ट्रा का म्हटलं तर अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कीर्तन सेवा संध्याकाळी असते पण जन्म उत्सव जर असतील तर मग जन्म उत्सवाच्या निमित्तानं 3 वेळेला कीर्तन केलं जातं एक हनुमान जन्म असेल तर सूर्योदयाच्या समयाला भगवान प्रभू रामचंद्रांचा जन्म असेल तर मग दुपारी 12च्या समयाला 10 ते 12 कीर्तन आणि कृष्ण भगवंताचा जन्म उत्सव असेल अष्टमीचा तर संध्याकाळी 10 ते 12 या पद्धतीनं वेळेचं बंधन न पाळता एक वेगळं कीर्तन केलं जातं एक्स्ट्रा पण आपण कृष्णाष्टमीला तसं करत नाही 9 ते 11च्या ऐवजी आपण 10 ते 12 करतो महाशिवरात्रीला 10 ते 12 करतो आणि त्या अनुषंगानं प्राप्त झालेली वेळ
येणाऱ्या 1.5 तासाच्या वेळेमध्ये भगवान प्रभू रामचंद्रांनी अवतार घेतला, पण का? त्या काचं कारण शोधायचं आहे आणि कारण मी माणसं सांगणार. मच्छिंद्र जगताप उत्सव मराठी माणसाचा त्यांचा हा चॅनल आहे. त्या चॅनलच्या माध्यमातून सगळे व्यवस्थित उभं राहायचं आहे. धर्माच्या रक्षणासाठी भगवंताचा अवतार आहे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वर्णन करतात, हे देवा, अरे तुझे जे आनंद अवतार आहेत ना, त्या सगळ्या अवताराची कारण मी माणसं एवढीच आहे, तू धर्माच्या रक्षणासाठी येतो. धर्म रक्षावया अवतार घेस. या धर्माच्या रक्षणासाठी येतो, पण आल्यानंतर एकच काम करत नाही. म्हणजे आल्यानंतर एकच काम करतात ना, ती अल्पबुद्धीची माणसं असतात. आल्यानंतर सर्वच्या सर्व कामांना पूर्तता दिली पाहिजे. धर्माचं रक्षण करायचं आहे. धर्म रक्षावया अवतार घेशील. आपल्या पाळीशी भक्तजना, आपले जे भक्त आहेत त्यांचं संरक्षण करतो. आणि संरक्षण करत असताना कधी प्रसंग जर आला ना, तर त्याच्यावर येणारा आघात झेलण्यासाठी सुद्धा तो मागं पुढे पाहत नाही. त्या भक्तावरती संकट येऊ नये म्हणून त्याचं रक्षण करत असताना मागे पुढे उभा राही सांभाळी. आणि आली आघात निवाराया. त्या भक्तांचं रक्षण करतो, पण रक्षण होण्याकरिता भक्त कसा पाहिजे? ज्याचं रक्षण भगवंताने करावं तो कसा पाहिजे? तर त्या प्रश्नाचं उत्तर येतो, देहावर उदास असला पाहिजे. भक्त इसे जाणाच देशी उदास, असा पास निवारोनी, असा पास निवारोनी. इसे जाणाच देशी उदास, असा पास निवारोनी, असा पास निवारोनी. ज्याचं रक्षण भगवान परमात्मा करतो ना, तो भक्त ऐशे जाणाचे तेही उदास आणि गेले आशापास निवारून. ज्याच्या आशापास संपलेला असला पाहिजे, तो देहावर उदास असला पाहिजे, वैराग्य संपन्नतेचा मूर्तिमंत पुतळा असला पाहिजे, मग देव त्याचं रक्षण करतो. तो भक्त भोगी नसावा, तो आसक्ती नसावा, तो अनाचारी अत्याचारी नसावा. आणि जर असेल तर भगवान परमात्मा त्याचं रक्षण करत नाही, त्याचा नाश करतो. मग रावण काय भक्त नव्हता काय? पण त्याच शिवजी 11वे रुद्र अवतार हनुमानजींनी त्याची लंका संपूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकली. आणि ती लंका उद्ध्वस्त केल्याबद्दल जगद्गुरु तुकोबरायांनी धन्यवाद दिले. प्रश्न विचारला असता, समजा एखाद्या व्यक्तीनं हनुमानाज एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीचं घर पेटवून दिलं, तर त्याला धन्यवाद द्यावेत का? तर तुम्ही सगळेजण म्हणला असतात, नाही नाही, घर जाणाऱ्याला कुठं धन्यवाद द्यायचे असतात का? पण या प्रश्नाचं यथार्थ उत्तर मिळण्याकरिता घर कुणी जाळलं आणि कुणाचं जाळलं याच्यावरून ठरतं की त्याला धन्यवाद द्यायचे का नाही. ज्यानं अख्खल विश्वाला त्रासच दिलेला आहे, दुःखच दिलेलं आहे, ज्यानं सर्वांना पीडा दिलेली आहे आणि ज्यानं सर्वांना बंदीमध्ये टाकून दिलेलं आहे ना, त्याचं घर जाळण्यासाठीच तर शिवजींचा 11वा रुद्र अवतार आहे. आणि म्हणून
भगवंताचे ज्या ज्या वेळेस अवतार होतात ना भक्तांच्या रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी, त्या भक्ताचं प्रतिपाल करण्याच्या निमित्तानं होत असतात. मग प्रश्न असतो निर्माण होतो, काही सुज्ञ वारकरी प्रश्न विचारतील, महाराज ज्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्रांचा जन्म होणार होता त्यावेळेस कुठल्या धर्मावर संकट आलं होतं? असं कोणत्या भक्तावर संकट आलं होतं की देवाला यावं लागलं? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे, सर्वात मोठं संकट या महाराष्ट्रामध्ये नांदत होतं आणि त्या संकटाचं नाव आहे खर दूषण तृष्णा. ही जनस्थानाची भूमी, हे दंडकारण्य राक्षसांच्या ताब्यात होत आणि परमात्मा याच भूमीमध्ये या नाशिक प्रांतापासून आपल्या धर्म रक्षावा या अवतार घेसी आणि आपुल्या पाळीशी भक्तजना भक्तांचा सांभाळ, पाळीशी भक्तजना भक्तांचा सांभाळ होतो. ते प्रत्येक युगामध्ये गरज होत, ते प्रत्येक युगामध्ये गरज. अधिकार ज्या वेळेस अधिकारावरती गदा येते ना, संकट येतं ना, त्याच्या अधिकाराचं रक्षण करण्याकरिता देव येत असतो. आणि इथं जर आम्ही स्वार्थापोटी म्हटलं ना देवाचे अवतार धर्माच्या रक्षणासाठी म्हणजे हिंदू धर्माच्या रक्षणासाठी, तर चुकीचं होईल. ते कसं चुकीचं होईल ऐका. मग मुस्लिम संत नाहीत का? त्याच्यावरून सांगतो, काही राक्षस मंडळींचा सुद्धा या ठिकाणी सांभाळच केला. बिभीषण उदाहरणार्थ, बरोबर, त्याचं प्रतिपालन केलं. निस्ती हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच भगवान परमात्मा येतो असं म्हटलं तर आमच्या देवाची उंची कमी होईल. तो एका धर्मासाठी नाही, या पृथ्वीच्या पाठीवर धर्म आहेत ना, त्या प्रत्येक धर्मातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अधिकाराचं हनन झालं की त्याच्या अधिकाराचं रक्षण करण्याकरिता देवाचा अवतार होतो. मग असं माणसाचा कोणता अधिकार आहे की जो राक्षसांनी हनन केला होता? सांगता का? नाही, तोपर्यंत खाली बसतो वाटलं तर. असा एक माणसाचा अधिकार आहे जो राक्षसांनी हिरावून घेतला, आणि तो कोणता अधिकार आहे? तर तो भजनाचा अधिकार आहे. हिरण्यकश्यप अधिक सर्व राक्षसांनी याच गोष्टीवर बंधन घातलं होतं. आम्ही सांगन त्या देवाची पूजा करायची, आम्ही सांगेल तेवढं करायचं, भजन करायचं नाही. आणि भजन करणे हा सकळांचा अधिकार आहे. हा कुठं लिहिलंय? तुका म्हणे येथे भजन प्रमाण, तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय मला व्यक्ती ठेवतान, काय मला व्यक्ती ठेवतान. हा अधिकार आहे. भजन प्रमाण वगैरे हे प्रमाण बरोबर आहे, पण याच्याही पेक्षा जवळच एक प्रमाण आहे. सकळास येते आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. तेच देवाचं नाव राक्षस घेऊ देत नव्हते, गप्प बसायचं. यज्ञयागादी क्रिया बंद करून टाकल्या, भजनाचा अधिकार हिरावून घेतला. आणि मग भगवान म्हटले, अरे मी जर धर्माच्या रक्षणासाठी असेल तर माझ्या भक्ताचाच धर्म संकटात आहे. आता आपल्याला शिकवलं जातं अमुक धर्म संकटात आहे, ते नफ्यापोटी, त्याच्याबद्दल आपल्याला काही बोलायचंच नाही. पण ज्या वेळेस भक्ताचा भजनाचा अधिकार हिरावून घेतला जातो ना, त्यावेळेस त्याच्या अधिकाराचं रक्षण करण्याकरिता धर्म रक्षा वय अवतार घेसी. आणि मग त्या भक्तावर कितीही संकट येऊ द्या हो, फक्त तो लायकीचा पाहिजे. हा अगदी स्पष्टपणे. आणि मराठीत असे काही सुंदर वाक्य आहेत जी स्पष्ट बोलली तरच त्याचा अर्थ बाहेर पडतो. देवानं आमचं रक्षण करावं असं वाटत असेल तर आपण लायकीचे पाहिजे. याला सुशिक्षित शब्द पात्र म्हणता आलं असतं. हा, आपण पात्र पाहिजे असं म्हटलं तर उत्तम ठरलं असतं, पण लायकीचे शब्द त्यातली त्यात उत्तम आहे. विठ्ठल विठ्ठल. मग असं लायक भक्त जर असेल ना तर त्याचं प्रतिपालन करण्याकरिता भगवंताचा अवतार आहे. पण भक्त जर लायक नसेल, भक्त जर लायकचा विरुद्धार्थी असेल, म्हणजे भक्त जर नालायक असेल ना, या जगातला कुठलाच देव त्याचं रक्षण करत नाही. उदाहरणार्थ, तो नाशिकचा अशोक खरात काय भक्त नव्हता का? उपासना करत नव्हता का? इतका गोंधळ घातलाय त्यांनी.
फक्त ज्यांच्या खिशात मोबाईल आहेत त्यांना विचारा. तुमचं बरं आहे धोत्रावाल्यांचं काही समजत नाही. आपलं आला दिवस हनुमंतरायाचा. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून त्या वारकरी संप्रदायाच्या पवित्र वाटेवरती चालत असताना आपण लायक पाहिजे, आपण पात्रतेचे असलं पाहिजे, आपण काही गुणांनी युक्त असलं पाहिजे. आणि ते गुण जर तुमच्याकडे असतील ना, लक्षात ठेवा, तुमच्यावर येणारं प्रत्येक संकट हे भगवान स्वतःकडे खिचून घेत असतो. किंबहुना त्या संकटामध्ये वाचण्याचं बळ तुम्हाला प्रदान करत असतो. का? कारण त्याचा अवतारच भक्ताच्या सतत निरंतर वाहत असतो. फक्त आपण त्या क्वालिटीचे पाहिजे. आणि आपण जर क्वालिटीचे असतील तर काय घडतं? अभंगाचं दुसरं चरण. अमरुसीसाठी जन्मासाठी अमरुसीसाठी जन्मासाठी अमरुसीसाठी जन्मासाठी अमरुसीसाठी जन्मासाठी. टाळी वाजवा, टाळी. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तो भक्त जर क्वालिटी संपन्न असेल, लक्षात ठेवा, जर त्याच्यामध्ये उत्तम गुण असतील आणि तो पात्रतेचा असेल ना, तर त्याच्यासाठी देव त्याचं नुसतं रक्षणच करत नाही, त्याच्यावर आलेलं संकट आपल्या स्वतःवर उडवून घेतो. आणि त्यासाठी उदाहरण दिलं की अंबरुसीसाठी जन्मसोशी येले आणि दुष्ट निर्धारिले किती एक. आज अवतार घेणारे प्रभू रामचंद्र आपल्या भक्तावर आलेलं संकट स्वतःवर घेतात. फक्त क्वालिटीचा पाहिजे, तो त्या गुणधर्मांचा पाहिजे. इतिहासामधला असा एक जुनाट विषय आहे, जे भगवंताचे दर्शन होण्याच्या अगोदरचा विषय आहे. का घेतले दशावतार त्याचं कारण मीमांसा या ठिकाणी सांगितली. जगद्गुरु तुकोबराय म्हटले अंबरुसीसाठी जन्मसोशी येले. ते अंबरीश नावाचा राजा हा क्षत्रिय आहे आणि तो आपल्या बार्शीचा आहे. इतिहास ऐकलाय आपण, ऐकलंय सगळ्यांनी? महिला मंडळ ऐकलंय का? नाही म्हणा की कुठं आम्ही केस करतोय. ते अंबरीश नावाचा राजा हा, तसं पाहिलं तर भगवान प्रभू रामचंद्रजींच्या वंशातला आहे, सूर्यवंशातला आहे. आणि त्याची राजधानी आहे आपली बार्शी. इथं जो भगवंत देव आहे ना, हा त्याच्यासाठी घेतलेला अवतार आहे. अंबरुसीसाठी जन्मसोशी येले आणि दुष्ट निर्धारिले किती एक. ऐका, तो थोडासा चरित्र भाग मी आपल्या समोर सांगतो, भक्त क्वालिटीचा असेल तर. पण कीर्तनामध्ये बसल्यानंतर एकदम फ्रेश बसायचं, अजिबात टेन्शन बाळगायचं नाही. कशाला ती वाकडे तिकडे तोंड करून बसायचंय, मस्त पैकी बसायचं. जोपर्यंत जिवंत होत ना, हसत जगायचं. हसता हसता मरण आलं तर अत्यंत चांगलं. फक्त त्यावेळेस मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण असावं. विठ्ठल विठ्ठल. आणि मग अशी मी 2-3 वेळेस म्हटलो होतो, टाळी वाजवा, टाळी वाजवा. आता तुम्ही टाळी वाजवली, मग आमचं काय पाकिट मोठं होतंय का? पण फायदा तुम्हालाच होतोय. कशाचा? वारकरी संप्रदाय सामान्य संप्रदाय नाही. वारकरी संप्रदाय विज्ञानाला धरून असणारा संप्रदाय आहे. विज्ञान म्हणजे दिस इज अ सायन्स.
टाळी का वाजवावी त्याचं कारण आहे, आपल्या शरीरातले जेवढे ॲक्युपंक्चर पॉइंट असतात ना आपल्या हातामध्ये असतात, त्याच्यावर कधीतरी दाब आणि प्रेशर पडावं म्हणजे आपल्या शरीरातल्या नसा नसा मोकळ्या होतात. म्हणून जोरात टाळी वाजवायची असते, मुखाने भगवंताचं भजन करायचं असतं. आणि कीर्तनामध्ये ज्या वेळेस ही भजनी मंडळी प्रमाण देतील, विठ्ठल विठ्ठल भजन चालू असेल ना, त्यावेळेस जोराने टाळी वाजवा. पुढच्या सप्त्यापर्यंत अटॅक येत नाही, ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी टाळी वाजवावी, नामस्मरण करावं. घरे टाळी बोला मुखी नाम, घरे टाळी बोला मुखी नाम, आणि म्हणून मुखानं भगवंताचं नामस्मरण करावं, हातानं टाळी वाजवावी. आणि ही जी संधी ना पुन्हा पुन्हा उपलब्ध होत नाही, जाते अशी घडी पुन्हा नाही, नक्कीच नाही. आणि म्हणून आलेल्या वेळेचा सदुपयोग करणं. 12 वाजेपर्यंत थांबावंच लागणार आहे. तुम्ही किती आग्रह केला तरी 12च्या पुढे कीर्तन नेता येणार नाही. आणि एकदा का या 12 वाजून गेल्या, पुढच्या वर्षापर्यंत त्या 12ची वाट पाहावी लागणार आहे. आणि म्हणून आहे त्या प्रत्येक सेकंदाचा आपण त्या ठिकाणी आनंद घेतला पाहिजे, त्यातून समाधान शोधलं पाहिजे. आणि समाधान प्राप्तीसाठीच तर भगवंताचं भजन असतं. हे आध्यात्मिक कार्यक्रम समाधानाच्या प्राप्तीसाठी आहेत. सदा नाम घोष करू हरी कथा आणि तेने सदा चित्ता समाधान. ते समाधान मिळवायचं आहे. सेवेकरिता निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हटले, हे देवा, अरे धर्माच्या रक्षणासाठी अवतार घेणारा, भक्ताचं प्रतिपालन करण्यासाठी अवतार घेणारा तू केलंस काय, तर अंबऋषीसाठी जन्म सोशिले आणि दुष्ट निर्दाळिले किती एक. ते अंबरीश नावाच्या राजाचं थोडं चरित्र सांगतो ऐका. तो अंबरीश राजा सूर्यवंशातला आहे. म्हणजे भगवान प्रभू रामचंद्र ज्या वंशात जन्म घेतात ना, त्यांच्या वंशातला राजा आहे. आणि त्यावेळेस राहत कुठं होतं माहितीये, आपल्या बार्शीमध्ये. तुमच्यापैकी कुणी बार्शीमध्ये भगवंत देव मंदिरात गेले का? एखाद दुसरी माणसं आहेत, 2-4 पुरावे आहेत. त्या भगवंत देवाचा जो अवतार आहे तो अंबरीशाच्या रक्षणासाठी आहे. घडलं काय, तर त्या अंबरीश नावाच्या राजानं 12 वर्ष एकादशीचं व्रत केलं. आता आपण सगळेजण एकादशीचा काय करतो? चला मी व्याकरणात्मक बोलतोय. अंबरीश राजानं एकादशीचं व्रत केलं आणि आपण सगळेजण एकादशीचा उपवास करतो. उपवासामध्ये आणि व्रतामध्ये खूप फरक आहे. किती फरक आहे सांगू ग? आपला उपवास करणं म्हणजे अन्न बदल करून खात राहणं, आणि एकादशीचं व्रत म्हणजे एकादशी व्रताचा आरंभ या अभंगापासून होतो. दशमी दिवशी एक भुक्त, एकादशी दिवशी फक्त फलांचा आहार, आणि द्वादशीच्या सूर्योदयाच्या समयाला भोजन, पुन्हा संध्याकाळी दुपारी खायचंच नाही. त्याचं नाव एकादशी व्रत. विठ्ठल विठ्ठल. दशमी दिवशी एक वेळेस भोजन करायचं, एकादशीला एक वेळेस फळांचा आहार घ्यायचा, आणि द्वादशीला सूर्योदयाच्या समयाला एकाच वेळेस द्वादशी म्हणजे 12 सोडायची. आणि ज्या ठिकाणी बार्शीचा उत्सव केला जातो ना, त्या गावाचं नाव बार्शी. त्या बार्शीमध्ये वास्तव्य करणारा अंबरीश 12 वर्ष एकादशी व्रत करतो. आणि त्याला कुणीतरी एका भक्तानं सूचना दिली की 12 वर्ष एखाद्या व्रताचा जर कालखंड उलटून गेला ना, तर त्याचा पारणा केला पाहिजे. पारणा विधी म्हणजे एक तर पूर्ण झालं. मग ते अंबरीश नावाच्या राजानं आपल्या एकादशी व्रताचा पारणा ठेवला आणि अनेक ऋषीमुनींना त्या ठिकाणी निमंत्रण पाठवली.
त्या अनेक ऋषींमध्ये एक संकट निर्माण करणारा ऋषी सुद्धा आला, त्याचं नाव दुर्वासा. ते त्या ठिकाणी बार्शीला आले. आल्याबरोबर आले पहाटे सगळे जण उठलेले, स्नानाला नदीवरती गेले आणि परतून येण्याची वेळ आहे. सूर्य उदयाच्या समयालाच एकादशी सुटली पाहिजे. सगळे ऋषी आले, पंक्ती बसलेले आहेत, समाज एकत्र आलेला आहे. पण दुर्वास ऋषी अजूनही नदीवरच आहेत, यायलाच तयार नाहीत. अंबरीश ऋषीला चिंता निर्माण झाली. नियम असा आहे की पूर्ण सूर्य जर उगवला तर पुन्हा खायचंच नाही. आणि जर एकादशीचं व्रत आज 12 वर्षानं जर खंडन करण्याकरिता काही बुद्धिमान ते आपल्या जिभेवरती ठेवायचं. यांनी ते मुखामध्ये ठेवलं. जेव्हा म्हटल्याबरोबर तिकडून दुर्वास ऋषी पळत आले होते. आता या सगळ्यांनी घास उचललेत, खायला सुरुवात केली. दुर्वास ऋषी पळत येत असताना अंबरीशाने पाहिलं, म्हणले त्यांची धावपळ नको. अंबरीश थोडे पुढे धावून गेले आणि त्यांना आश्वस्त केलं. म्हणले स्वामी दमानी, या काळजी करू नका, द्वादशीचं व्रत आम्ही पूर्ण केलं. फक्त पूर्ण केलं शब्द तोंडातून बाहेर पडला की यांना राग आला. मग मला कशाला बोलावलं? समजा एखाद्या नेत्याला तुम्ही बोलावलंच उद्घाटनाला आणि अगोदरच नारळ फुटला तर ते रागवतील, बरोबर ना? आणि किती बारीक कारणावर रागवतात माहिती आहे तुम्हाला? नुसतं गॅदरिंगचा कार्यक्रम झाला नवसुरवाडीमध्ये, बोलवलंच नाही कुणाला. दुसऱ्या प्रत्येक जण फोन करून त्या शिक्षकांना दम देत होत, आम्हाला काय बोलवलं? अरे म्हणलं तुमचा काळ संपून 5-5 वर्ष उलटून गेली, काय तुम्हाला बोलवायचंय? विठ्ठल विठ्ठल. दुर्वास नावाचे ऋषी रागवले. रागानं लांबूनच शाप दिला. अरे मी एवढी धावपळ केली म्हटले आणि मला तू बोलवलं नाही. त्या ठिकाणी द्वादशीचा पारणा उरकून घेतला. मी तुला शाप देतोय म्हटले, तुला याच्या बदल्यामध्ये 10 जन्म घ्यावे लागतील, 10 वेळेस गर्भवास भोगावा लागेल. तो शाप अंबरीशाला मिळाला. पुन्हा रागावले, स्वतःची जटा धरली, रागाने उपटली. त्याच्यापासून एक कत्या म्हणजे राक्षसी निर्माण केली आणि तिला ऑर्डर दिली. म्हणले आताच्या आता या अंबरीशाला मारून टाक म्हटले. आणि ती राक्षसी अंबरीश ऋषीच्या अंगावर धावल्याबरोबर जीवनामध्ये संकट निर्माण झालं की भगवान आठवला पाहिजे. त्या अंबरीशाला वाटलं देवा, अरे तुझी एकादशी करून जर मरायची पारी येत असेल तर एकादशी करावी का न करावी. आता या समयाला जर एकादशी करत असताना ऋषी मुनींच्या वचनाप्रमाणे द्वादशी सोडली असताना जर ही राक्षसी मला मारत असेल तर तुझ्या पुरुषार्थाचा आम्हाला काय उपयोग? तेने परमानंद प्रगट राक्षसी अंगावर येते बघा. त्या भक्ताच्या रक्षणासाठी भगवान प्रगट झाले, ते म्हणजे भगवंत देव. आणि जे म्हणले होते ना आम्ही मंदिर बघितलंय, सांगा बरं देव एकटाच आहे का अजून कुणी बरोबर आहे? काय म्हणतोय मी? मगाशी बरेच हात वर आलते. मी म्हटलं पाहिलंय का मंदिर? ते म्हणले पाहिलंय. मग सांगा त्या बार्शीमध्ये असणाऱ्या त्या मंदिरामध्ये भगवान एकटेच आहेत का अजून कुणी आहे? याचा अर्थ तुम्ही पाहिलंय पण पाहिलं नाही. विठ्ठल एकटे देव आले नाहीत, कारण भक्ताच्या दारात एकटा देव नसतोच. हनुमान महाराज मला प्रमाण पाहिजे. ज्या वेळेस भक्तांच्या दारामध्ये यायचंय ना, बार्शी नगरी ही अंबरीशाची आहे आणि त्याला भेट देण्यासाठी जायचंय, त्याच्या दारात जायचंय. मग एकटा देव कसा?
तिथं येत असताना एकटे नाही आले, लक्ष्मी सहित नारायण आले. म्हणून त्या मंदिरामध्ये दोन मूर्ती आहेत. एक भगवंत देव आहे, दुसरं भगवती माता म्हणतात त्यांना. भगवती माते सहित तो भगवान परमात्मा अंबरीश ऋषीच्या पाठीमागे प्रगट झाले. आणि नुसते प्रगट झाले नाही, आपलं सुदर्शन चक्र घेतलं हातामध्ये आणि अत्यंत क्रोधानं समोरच्या भक्तावर येणाऱ्या संकटाकडं म्हणजे राक्षसीकडे बघू लागले. नुसते बघू लागले नाही, अत्यंत रागानं ते सुदर्शन सोडून दिलं. आणि सुदर्शन सोडलेल्या सुदर्शनानं राक्षसीचा घात केला, शिरच्छेद झाला तिचा. ती कृत्या जिला दुर्वास ऋषींनी तयार केलं होतं ती संपवली, पण तरी सुदर्शन शांत होत नाही. ते दुर्वास ऋषींच्या पाठीमागे पळायला लागलं. दुर्वासानं पाहिलं, म्हटलं आपला अंत आलाय, आपलं काहीतरी चुकलं. मी ज्याला राजा म्हटलं तो राजा नाही, माझ्यापेक्षा मोठा ऋषी आहे, म्हणून अंब ऋषीसाठी. त्याचं खरं नाव आहे अंबरीश. पण चांगली कर्म केली तर करणी करेगा तो नरका नारायण बनेगा. चांगल्या प्रकारची संत सेवा केली तर आपणासारखे करीती तात्काळ. किंवा एखाद्या व्यक्तीनं चांगलीच भगवंताची सेवा केली, देव पाहावयाशी गेलो तेथे देवची होणी ठेवलो. याचा अर्थ उत्तम कर्मानं ऋषी होता येतं, उत्तम कर्मानं संत होता येतं आणि उत्तम कर्मानं देव सुद्धा होता येतं. म्हणून माणसानं चांगलं जगलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल दुर्वास ऋषींच्या पाठीमागे त्या ठिकाणी सुदर्शन पळायला लागलं. पळावं कुठं? अत्यंत वेगानं पळत असताना ब्रह्मदेवांनी सूचना दिली, म्हटले हे बघ पळूच नको, कारण हे सुदर्शन कुणाला सोडत नाही. हे तुला सुद्धा सोडणार नाही. तुला जर यापासून वाचायचं असेल ना तर जसा रामायणात नियम आहे की ज्यानं सोडलेलं आहे ते इशिका नावाचा असुर कावळ्याच्या पाठीमागं सोडलं होतं, बरोबर ना? म्हणून त्या दिवसापासून तो 10व्याला ठरला. मला तो विषय सांगायचा नाही. या दुर्वास ऋषीला ब्रह्मदेवांनी सूचना दिली, इकडं तिकडं पळू नको. तो भगवान परमात्मा भगवंत देव प्रगट झालेला आहे ना, त्या भगवंताच्या चरणावरती जाऊन माफी माग. जर तू त्याला शरण गेलास ना तो जो मज होई अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणांगता शरण मीच ये. तो तुझं मरण वाचवीन. आणि मग दुर्वास ऋषींनी इकडं तिकडं न पळता डायरेक्ट येऊन भगवंत देवाचे पाय धरले, माफी मागितली. भगवंत देव म्हटले माझी माफी मागू नकोस, तुला माफीच मागायची असेल ना तर माझ्या भक्ताची अंबरीश ऋषीची माफी माग. मग नाईलाज झाला. ज्याच्यावर रागवले होते, ज्याला मारायचा प्रयत्न केला, त्याच्या पाया पडावं लागलं. नीतिमूल्याचं जीवन इतकं महत्वाचं आहे की ते तुम्हाला कुणाच्याच पाया पडू देत नाही. हा 2 नंबरचं जीवन एवढं खराब आहे, नाही त्याच्या पाया पडावं लागतं. विठ्ठल विठ्ठल एका भक्तासमोर दुसरा भक्त झुकणार आहे. दुर्वास ऋषी समोर गेले, हात जोडल्याने सांगितलं अंबरीश मला माफ कर. आणि माफ कर म्हटल्याबरोबर, अरे तो भक्त आहे, शिरोमणी आहे, ज्यासाठी देव अवतार घेतात ते सामान्य व्यक्ती नसतात. त्यांनी साष्टांग दंडवत दुर्वास ऋषींना घातलं. म्हणले तुम्ही तर खऱ्या अर्थानं माझे गुरु आहेत. हे म्हटले कसं काय? तुम्ही जर मला त्रास दिला नसता तर हा जगाचा मालक भगवान परमात्मा मला भेटला असता काय? आणि शत्रूचे सुद्धा उपकार मानणारा आमचा वारकरी संप्रदाय आहे. अंगावर थुकणाऱ्यांना सुद्धा प्रसाद होनी मुक्त प्रसाद होनी मुक्त
वारकरी संप्रदाय एवढा दिव्य आणि भव्य आहे, त्रास देणाऱ्या व्यक्तींना सुद्धा त्याचं कल्याण करतो. यवन अंगावरी थुंकला आणि प्रसाद देऊन मुक्त केला. त्या दुर्वास ऋषींनी त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला लाभ इतका मोठा झाला की एवढा मोठा अंबरीश त्याला गुरु मानू लागले. आणि नीट ऐका, लक्षात ठेवा, त्यानंतर मी आता फार लांबट सांगत नाही, त्यानंतर अंबऋषीसाठी जन्म सोशियले भगवान प्रगट झाले आणि मग सर्वांना सांगितलं, हे बघा, दुर्वास ऋषींचा शापही खोटा ठरणार नाही, पण माझ्या अंबरीशाला त्रास होणार नाही. याचं प्रतिपालन करणं माझी जबाबदारी आहे. तर मी एक काम करतो, याचे जे मिळालेले शाप आहेत 10 जन्माचे मी घेतो. कशासाठी? तर धर्मरक्षावा या अवतार घेतली आणि आपुल्या पाळीसी त्या भक्ताचं प्रतिपालन करण्यासाठी अंबऋषीसाठी जन्म सोशियले. आणि पुढे काय केलं तर मला पुढे जाऊन बरेच दुष्ट मारायचे, दुष्ट निर्दाळिले, किती एक या जन्माचा किंवा या शापाचा मला फायदा होईल. समाधान केलं. दुर्वास ऋषींना वाईट वाटायचं, अरे मी भक्ताला शाप दिला. देवानं समाधान केलं, म्हणले अरे तू शाप दिला नाही, तू उलट मला संधी दिली, भक्ताच्या रक्षणाची संधी दिली, राक्षस मारण्यासाठी संधी दिली, दुष्ट लोकांचा नाश करण्यासाठी. आता काळजी करू नका म्हटले, सर्वजण चला पंक्ती बसल्या. आणि मग त्या ठिकाणी भगवान एका मध्ये बसलेले, एका बाजूला अंबरीश ऋषी बसले, एका बाजूला दुर्वास ऋषी बसले. आणि द्वादशीचा पारणा झाला आणि आपलं हे प्रमाण सुद्धा संपलं. जगद्गुरु तुकोबराय म्हटले, अरे भक्तांना सांभाळतो ना, पण हे देवा आणखी एक काम कर, अभंगाचं 3रं चरण. पूर्वीच्या काळात आपल्याकडे 2 अवतार असायचे, एका पाठीमागे एक. तात्या आपल्याकडे इकडे निंबोडीला, तुमच्याकडे जे खूप चांगली बैलजोड आहे, हो, लाखात किंमत होईन अशी आहे. म्हणजे असे नदीच्या काठावर आजही बैल आहेत. मला एक मुद्दा सांगायचा आहे की पूर्वी त्या ठिकाणी एकाच्या पाठीमागे एक असं मोठं लंबराचं खुटाणं असायचं. आता इथून पुढच्या पोरांना खुटाण म्हणजे काही सांगावं लागेल कीर्तनातून. ते अवतार असायची चालू, पाळी घालायचं काम चालू असायचं. आणि मग पुढची बैल थोडी मोठी जर साईज न मोठं माप, मागची बैल जर कंटाळली ना तर मग वळताना ते अशी मधूनच सरळ काढून. मला काय म्हणायचंय ते म्हणलोय, ज्यांना कळायचंय त्यांना कळलंय. कीर्तन काय सर्वच लोकांना कळलं पाहिजे असं नाही, त्यांनी बरोबर अर्थ सांगितलं. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय म्हटले, हे भगवंता धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील. अरे भक्ताच्या रक्षणासाठी तुझा अवतार आहे, दुष्ट मारणं तुझं काम आहे, पण नुसतं मारीत बसायचं नाही, त्या भक्तांवरती कृपा सुद्धा करायची. धन्य कृपा सिंधू म्हणतील, आपुला तू बोल साच करी. तुझं वचन आहे की धर्मावर संकट आलं की मी येईन, आल्यानंतर दुष्ट मारीन, पण नुसतं मारामारी करील तो देव कसला. त्यानं कृपा सुद्धा केली पाहिजे. आणि संतांचं देवांचं खरं मोठेपण आहे त्याने कृपा करणे. आणि संतांनी कृपा केली म्हणूनच कृपया केली संतजनीन माझी अलंकारिली वाणी. हे वारकरी संप्रदायाचं धर्मकार्य आज आपल्या गावात आपण करतोय, ही संतांची कृपा आहे. आणि करण्यासाठी आपण जिवंत आहोत ही भगवंताची कृपा आहे. मी काय बोलतोय कळतंय ना?
जगद्गुरु तुकोबराय म्हटले तेव्हा सांगू रामायणातली गोष्ट. आणि ज्या मातेनं 77 वर्ष वाट बघितली, हो, तिने आणलेला प्रसाद हा उष्टा करून आणला. हे काय देवाला कळत नव्हतं? या विश्वाचं संपूर्ण ज्ञान त्याच्याकडे आहे. जो कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम शक्तियुक्त आहे, ज्याला भूत भविष्य वर्तमान सर्वही जाणे रघुनंदन. कुठं आहेत गैनत महाराज? हा, रामायणात ती ओवी. त्याला भूतकाळ कळतो, वर्तमान कळतं आणि भविष्य सुद्धा कळतं. तो भगवान परमात्मा आहे. त्याला माहित नव्हतं का ती बोर टेस्ट करून आणलेली गोष्टी आहेत. पण प्रेमाचा भुकेलेला आहे. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. आता दोन्हीच सांगतो. आपला मुद्दा चालला होता, देवाला काही समजत नाही का हो, ही बोरं उष्टी केलेली आहेत. पण त्या ठिकाणची साधना महत्वाची आहे, प्रेम महत्वाचं आहे. ज्या मातेचा विश्वास आहे, श्रद्धा आहे, प्रेम आहे. एका ऋषींचं, मातंग नावाच्या ऋषींचं एक मार्गदर्शन आहे आणि त्या मार्गदर्शनाप्रमाणे भगवंताची वाट पाहिलेली, त्याचं भजन केलंय. अरे दररोज त्याची वाट पाहिली. आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना. दररोज हाका मारलेल्या आहेत. धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील. अरे अशा भक्तावर तू कृपा केली पाहिजे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी जातो. उष्टिक असत नाही पण थोर प्रेमाचा भुकेला आणि हाच दुष्काळ तयाला. त्या ठिकाणी प्रेम महत्वाचं आहे. त्या शबरी मातेकडे पाहिलं तर जंगलामध्ये वास्तव्य करणारी वृद्ध श्री मेकअप करून बसलेली होती? बिलकुल नाही. पण तिच्या बाह्य रंगाकडे पाहिलं नाही, तिच्या जातीकडे पाहिलं नाही, तिच्या धर्माकडे पाहिलं नाही. तिचा फक्त भाव पाहिला. आणि जे फक्त भाव पाहतात ना, ती कृपा असते. तिच्यावरती कृपा करायची आहे. तो अंतःकरणातला आतमध्ये वास्तव्य करणारा विचार आहे. दररोज नित्य नेमानं फळ आणायची आहेत. आणि एक दिवस देव नाही आला म्हणून नाराज व्हायचं नाही. हे आपण किती नाराज होतो. हा, एखाद्या गावात चांगलं पाकिट नाही भरलं तर पुढच्या वर्षी येत नाही ते. पुन्हा फोन करतायत अंतरावर गेल्यावर. आणि स्वतःच्या कार्यक्रमात स्वतःच्या गावात हजरच नसते. विठ्ठल विठ्ठल. ऐका, एखाद्या व्यक्तीला चौकात खूप मान आहे माहिवेगाव मध्ये, पण नागपूर मध्ये कुणीच विचार येत नाही. काय उपयोग त्याचा? एकाला गावात खूप किंमत आहे, घरी कुणी विचारत नाही. काय उपयोग त्याचा? संत वाङ्मयामध्ये स्पष्टोक्ती केलेली आहे. सुरुवात आपल्या परिवारापासून, सुरुवात आपल्या गावापासून आहे. म्हणजे गावामध्ये कुठल्याही क्वालिटीची व्यक्ती असेल तर त्याच्या गुणांचा लाभ गावाला झाला पाहिजे. हो, नाही तर आपल्या गावात विहीर आणि पाणी तिकडे कर्जतला चालेल का? माणसं म्हणतील विहीर आमच्या हद्दीमध्ये आहे, पाणी आम्हाला मिळालं पाहिजे. पण या हद्दीतल्या विहिरीत इथं पाणी देत नाही, दुसरीकडे जाऊन देतात.
मला काय म्हणायचंय ते त्यांना कळालेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्मा शबरी मातेकडे पाहत असताना बाह्यरंग पाहत नाही, तो अंतरीची घेतो गोडीन पाहे जोडी भावाची. अंतकरण पाहिलं, भाव पाहिला. आणि अनेक ठिकाणी त्या ठिकाणी असं वर्णन आहे, काही लिखित पुस्तकांमध्ये वर्णन आहे की आवडीनं त्या ठिकाणी तिची बोर सेवन केली असं म्हणतात बुवा. रामायणात वर्णन नाही बरं का, रामायण अगदी बारकाईनं वाचलंय मी. आपल्याकडे असे काही कथानक, त्याला दंतकथा म्हणू आपण, निर्माण झाली. काही लोक म्हणतात त्या शबरीची बोरं न खाल्ली म्हणूनच लक्ष्मणाला शक्ती लागली. तो लक्ष्मण पाहत होता, दादाला खुणवत होता, दादा अरे प्रत्येक बोर कुरतडलेले, खाऊन बघितलेले गोष्टी आहेत. भगवान म्हटले शांत बस. लक्ष्मण मात्र खात नाही, हातात दिलेलं मागं टाकतोय. आता तो का खात नाही त्याची दोन कारण आहेत. पहिलं कारण आहे आपल्या दृष्टीनं उष्टी होती म्हणून खात नाही, आणि दुसरं कारण आहे इंद्रजीत. जो इंद्रजीत 14 वर्ष उपवासी राहिल्याशिवाय, पत्नी असताना ब्रह्मचर्यत्व पाळल्याशिवाय मरतच नाही. बोर खाऊन जमन का? खरा नियम आहे त्यानं. इंद्रजीत मारण्याकरिता बोरं खाल्ली नाही, तुमच्या माझ्यासारख्याला टीका करायला नियम आहे. त्यानं बोरं नाही खाल्ली म्हणून शक्ती लागली. कसं का असं, पण त्यानं खाल्ली नाही. भगवान प्रभू रामचंद्रांनी खाल्ली का? तर त्या प्रेमाचं भोकेलं भगवान परमात्मा आहे. तुम्ही कुठल्या गावातले, कुठल्या तालुक्यातले, कुठल्या देशातले, कुठल्या जातीतले, कुठल्या धर्मातले, यापेक्षा महत्वाचं तुमचा भाव किती महत्वाचा आहे, किती श्रेष्ठ आहे, किती क्वालिटीचा आहे. आणि जर तो चांगला असेल ना, धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील देवा. तू त्यांच्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. एवढंच नाही, तो कृपेचा सागर तर आहेच आहे, पण अनेक नुसत्या भक्तांवरच कृपा करतो असं नाही, राक्षसांवर सुद्धा दया करतो. अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे तुझा वर्णित पुराणे, 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 तुका म्हणे तुझा वर्णित पुराणे. होय नारायण दयाळू, होय नारायण दयाळू, अमृती जाती कर्मज्योती रे, अमृती जाती कर्मज्योती रे. निर्धारी किती
असो अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की देवा तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे 18 पुराण तुझं वर्णन करतात की देव की तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू. एका ठिकाणी कृपा सिंधू म्हटलं आणि एका ठिकाणी दया सिंधू म्हटलं. काय फरक आहे याचा? त्याचं प्रतिपादन करण्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाचा नियम आहे की कीर्तनाच्या सेवेसाठी निवडलेल्या अभंगाचं शेवटच्या चरणावरती बोलण्याच्या अगोदर नियमाप्रमाणे पांडुरंगाचं भजन घ्यावं लागत असतं. विठोबा सर्व देवांचं त्या ठिकाणी जय जयकार करायचा असतो. हा आदान उतरताना कधी पाहिलंय का? आता पुराणच राहिली नाही. आदान काय करून पुराण अगदी मसोबा असतील मावलय असतील यांच्या सुद्धा नावाचा जय घोष करतात. का माहिती का? याच कारण आहे भगवंताच्या नामाचा जय घोषानं माणसाला स्फुरण येत. एक शक्ती येते. शक्ती अद्भुत हे अंगी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट येणाऱ्या संकटाला टाळण्याची ताकद भगवंताच्या नामामध्ये असते.
म्हणून त्यांचा जयघोष करायचा. कधी भीती वाटू लागली ना अंतकरण धडधडतं. काही लोक म्हणतात नाही नाही, माझं काळीज धडधडतंय, त्यावेळेस फक्त भगवंताच्या नामाचा जयघोष करायचा. त्याच्यापेक्षा सोपं सांगू का, ज्यांना प्रॉब्लेम असतो ना त्यांनी नामस्मरण करायचा, वाढलेला बीपी कमी होतो. हो, इतकी ताकद त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. आणि म्हणून ते जयघोष आपण करायचे असतात. असो, शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तो खूप बरा आहे म्हटले, तो भगवान हा दया सिंधू आहे. कृपा संतांवरती करतो आणि दया चुकीच्या व्यक्तींवरती करतो. ज्यांनी धर्म मोडलेला आहे, अधर्म स्वीकारलेला आहे, त्यांना सुद्धा अनेक वेळेस संधी देतो. अगदी शेवटचं उदाहरण सांगू का, ज्या राजा रावणानं सीता मातेला पळवून नेलं होतं त्याला सुद्धा अनेक वेळेस संधी दिली. रामायण तुमच्या गावात कधी झालं म्हणलं? 96 ला, अंदाजे 95-96 ला गावामध्ये रामायण झालेलं आहे. अनेक वेळेस संधी दिली, शेवटच्या क्षणापर्यंत संधी दिली, पण संधीचा फायदा घेतला नाही. तो घेणारही नव्हता, हा भाग दुसरा आहे. अनेक वेळेस म्हटलं याला सांगावा, शिकवा, शिष्टाईसाठी अंगदाला पाठवलं, यासाठीच पाठवलं होतं वेड्या, फक्त सीता माता परत दे, माफीनामा. मग जसं आपण माफीनामा सूर्यकांत मोरेला दिला ना, राजकारणातला लय छंद असतो आपल्याला, म्हणून म्हणतोय मी तुम्हाला. हाकमंग्याचा आयोग आला आणि आयोगानं त्याला 2 महिन्यांची शिक्षा दिली. राम शिंदे साहेबांबद्दल आणि त्या एकंदरीतच आपल्या विधिमंडळाबद्दल चुकीचे शब्द वापरले, 2 महिन्याची शिक्षा झाली. पण पुन्हा पीठासीन अधिकाऱ्यानं ते म्हटले 2 महिन्याची शिक्षा सुद्धा एखाद्या व्यक्तीबद्दल असं बोलल्यानंतर देणं जरा जास्त आहे. कारण त्या खुर्चीत बसणारे सगळेच जण कुणाबद्दलच चांगलं बोलत, मग जर तेच कुणाबद्दल चांगलं बोलत नसतील तर त्यांच्याबद्दल थोडेसे शब्द चुकले तर 2 महिन्याची शिक्षा नको म्हणून त्यांनी शिक्षा कमी केली. किती दिली माहितीये? फक्त म्हटले त्या ठिकाणी हजर राहा, माफीनामा लिहून द्या, माफी मागा, संपली तुमची शिक्षा. आणि हा इतिहास रामायणामध्ये घडला होता. भगवान प्रभू रामचंद्र, तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे, होय नारायण दया सिंधू. तो दयाळू असणारा भगवान परमात्मा म्हणत होता, फक्त रावणाला जाऊन सांग त्याने यावं आणि माझी माफी मागावी, सीता परत करावी, मी त्याला माफ करीन. सांगा एवढं काळेच कुणाचे? जगद्गुरु तुकोबराय म्हटले, असा असणारा तो भगवान परमात्मा तो कृपाळू आहे, संतांवरती कृपा करतो, भक्तांवरती कृपा करतो, चुकीच्या व्यक्तींवरती दया करतो, सुधारण्याची संधी देतो. फक्त त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. आणि म्हणून आज भगवान प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं अगदी 10 मिनिट शिल्लक आहेत आणि आम्ही त्याच नियमाप्रमाणे कीर्तन त्याच वेळेला संपणार म्हणजे संपणार. या 10 मिनिटामध्ये तसं पाहिलं तर भगवान प्रभू रामचंद्राचं चरित्र आपल्या प्रत्येकाच्या नसानसामध्ये आहे. हा वारकरी संप्रदाय त्या चरित्रावरतीच अवलंबून आहे. जगामध्ये एकमेव असा एक राजपुत्र, एक राजा भगवान प्रभू रामचंद्र, त्यांचं एक पत्नीत्वाचं व्रत आणि तेच व्रत आपल्या वारकरी संप्रदायाने शिकवलं. एक सीता माता सोडली तर जगातल्या सर्व स्त्रिया कौशल्य मातेसारख्या, बरोबर? आणि म्हणून तेच व्रत आपल्या वारकरी संप्रदायाने शिकवलं, स्वीकारलं. एवढंच नाही, ज्यांचा अभंग आपण सेवेकरिता निवडलाय त्या संत तुकाराम महाराजांनी ते प्रत्ययास आणून दिलं. स्वतःच चारित्र्य भ्रष्ट करण्यासाठी आलेल्या स्त्रीला सुद्धा हात जोडून सांगितलं, जाई वो माते न करी सायास आणि आम्ही विष्णुदास तैशे नवो. हे भगवान प्रभू रामचंद्राच्या चरित्रातला भाग आहे. तो भगवान प्रभू रामचंद्र वचनासाठी प्रसिद्ध मानले गेले, एक वचनी. त्यात एक बाणी पुढे सांगतो अगोदर, एक वचनी आहे का? वचनाला किती किंमत आहे. आपली हिंदू संस्कृती वचनावरती अवलंबून आहे. जान जाए पर वचन न जाए. आज कलियुगात जीवन जगणारी वचनाला काहीच किंमत न देणारी माणसं, काहीच किंमत देत नाहीत. म्हणजे कुणी खरी येऊ द्या म्हणते, तो आम्ही तुमचे. कळतंय ना मी काय बोलतोय ते? प्रत्येकाला म्हणणार तुम्ही काळजीच करू नका, तुम्हालाच देणार. काय मतदान हे काय सांगायला लागतं? हे प्रमाण सगळ्यांच्या पाठातली.
फक्त गाथ्यातली प्रमाण पाठ नाहीत आपल्याला. विठ्ठल विठ्ठल. या भगवान प्रभू रामचंद्रांच्या या नवमी उत्सवाच्या निमित्तानं का कीर्तन करायचं, तर त्यांचे गुण आमच्या या लहान लहान तरुण पिढीमध्ये रुजले पाहिजे. सत्यवचनाचा गुण रुजला पाहिजे, आदर्श जीवनाचा गुण रजला पाहिजे. एक मर्यादा पुरुषोत्तम राम भगवान प्रभू रामचंद्रांकडे एवढी शक्ती होती, पण मर्यादा कधी सोडली नाही. एका भक्तावरती संकट आलं, चंद्रसेनेच्या महालात गेले, तिच्या पलंगावर बसले, पण मर्यादा सोडली नाही, म्हणून हातून रावण गेला. नाहीतर तो मरतच नाही. म्हणजे अगदी सोपं एका वाक्यात सांगू का, राम जर रावणासारखा असताना तर विजय रावणाचा झाला असता. मी काय बोलतोय कळतंय ना. रामाकडे जर एक पत्नीत्वाचं वचन नसतं, राम जर एक वचनी नसते, तर एका बाणात रावण मरतच नाही. तुम्ही उत्तरकांड बारकाईनं वाचून पहा. रावणाला मारण्यासाठी रामाला आणि लक्ष्मणाला व्रत धारण करावी लागली होती. त्याचं एकमेव कारण होतं रावणाचा मृत्यू. कारण तो हलक्यांच्या हातून मरत नाही. तो त्या ब्रह्मचारी पुरुषाच्या हातून मृत्यू पावणार आहे की ज्याचं मन सुद्धा कधी ढळलेलं नसावं. किती त्याग असला पाहिजे. आपल्या या शरीराच्या प्रत्येक इंद्रियाला जिंकणारे व्यक्ती असल्या पाहिजेत, आणि या गोष्टी सामान्य लोकांकडे नसतात. म्हणून दैनंदिन जीवनामध्ये एक आदर्श जीवन जगण्याकरिता, उत्तम जीवन जगण्याकरिता, चांगल्या प्रतीचं जीवन जगण्याकरिता भगवान प्रभू रामचंद्रांचे विचार आमच्या तरुण पिढीच्या अंतकरणात जर असतील ना, सांगा जगातल्या कुठल्या लेकरावरती बलात्कार होईल? शक्यच नाही ते. म्हणून ती आदर्श संस्कृती आमच्या घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे. तो आदर्श राम आमच्या प्रत्येकाच्या ओठावर जसा आहे तसा हृदयात सुद्धा विराजमान असला पाहिजे. आणि जर तो हृदयात विराजमान झाला तर अन्याय म्हणजे काय, अत्याचार म्हणजे काय, भ्रष्टाचार म्हणजे काय आणि बलात्कार म्हणजे काय या घटना घडतील का? म्हणून रामनवमीचा उत्सव साजरा करायचा. विठ्ठल विठ्ठल. हा, सर्वांना आता फुले वाटून घ्या. आणि भजनी मंडळींना सांगतोय, आपापल्या मोबाईल मध्ये जन्माचा अभंग काढून ठेवा. कोणता अभंग? उत्तम हा चैत्र मास. आता तिथपर्यंत यायचंय आपल्याला. भगवान रामचंद्राच्या जीवनातला एक महत्वाचा मुद्दा सांगतो आणि तिथपर्यंत येणार आहे. का या महिन्याला उत्तम म्हटलं? एकाच चरणावरती बोलणार आहे, बाकीचे संत चालीवर म्हटली जातील. आणि मग पुंडलिक वरदाचा जयघोष झाल्यानंतर पुष्पवृष्टी करायची आहे. आता सूचना अशी आहे, आतापर्यंत ज्या व्यक्तींनी लांब उभा राहून कीर्तन ऐकलंय त्यांनी सुद्धा आता जवळ यायचं. शेवटच्या टायमाला जवळ यावं लागतं. सोपं सांगू, शेवटच्या टायमिंगला जवळ आलं पाहिजे. त्या ठिकाणी सामान्यतेनं पाहिलं असता त्या भगवान प्रभू रामचंद्रांच्या जीवनातला आणखी एक प्रसंग, आणखी एक सद्गुण आपल्यामध्ये असला पाहिजे. या जगतामध्ये कितीही ऐश्वर्य मिळालं, जे माझं नाही ना तात्या, ते माझं नाहीच आहे. वनवासामध्ये सुरुवात केली त्यावेळेस अयोध्येचं राज्य घटना देत होती. त्या काळची घटना म्हणजे ऋषीमुनी. ऋषीमुनी म्हणतील ज्याला गादीवर बस त्यानंच बसायचं. वशिष्ठ आदी सर्व ऋषी म्हणत होते, रामा खरा उत्तराधिकारी तू आहेस. हे म्हटले नाही, माझ्या वडिलांचं वचन आहे. आणि सावत्राईच्या वचनासाठी वनवास स्वीकारणारे हे सख्या आईला सुद्धा बघत नाहीत मुलालीकडे. त्यांच्यासाठी रामायण आहे. सावत्राईच्या वचनासाठी वनवास स्वीकारला. वनवासामध्ये असताना पहिल्यांदा हे राज्य मिळालं महाराष्ट्राचं, हे जनस्थानाचं, खर दुष्यंत त्रिशरा मारल्यानंतर. आणि रामायणामध्ये वर्णन आहे, हे राज्य प्राप्त झालं पण भगवान रामचंद्रांनी स्वतःकडे ठेवलं नाही, ते ब्राह्मणांना दान केलं. तेव्हापासून जे ब्राह्मणाच्या ताब्यात गेले ना, हा विनोदाचा विषय नाही, रामायणाचा सिद्धांत आहे. त्या कालखंडामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांनी जनस्थानचं हे राज्य खर दुष्यंत त्रिशरान त्यांचं 14,000 सैन्य मारलं. हे रावणाचे सावत्र भाऊ आहेत. हे मारल्यानंतर हे राज्य ब्राह्मणांना दान केलं. तिथून देवेंद्र फडणवीस पर्यंत आता त्यांच्याकडेच आहे. हे आपले कधीतरी एखादं होतंय, पुन्हा आलेच त्यांचे. जाऊ द्या, मला त्या विषयावरती बोलायचं नाही. यानंतर दुसरं एक राज्य मिळालं. मी संपत्ती या विषयावरती बोलतोय. संपत्तीबद्दलची अनासक्ती असणं भगवान प्रभू रामचंद्रांच्या जीवनातला महत्वाचा मुद्दा आहे. यानंतर
याच्याही पेक्षा भव्य दिव्य असणारं लंकेचं राज्य मिळालं. सोन्याचं शहर ताब्यात आलं होतं. एक ब्राह्मणांना दान केलं आणि एक विभीषणाला दान केलं. स्वतःकडे काही स्वीकारलं नाही. आणि यालाच म्हणायचं खरा वनवास. नाहीतर आपले वनवासी खिशामध्ये मोबाईल पैसे भरपूर चालले पैठणला. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून ते 3 गुण जर आमच्यामध्ये असतील, आम्हाला एक बाणी वचनाचा विषय आमच्याकडे राहत नाही, पण आम्ही जर एक पत्नीत्वाचं व्रत स्वीकारलेलं असेल, आम्ही जर आमच्या जिभेचं नियमन केलं असेल, एक वचनी असू महाराज, आणि आम्ही जर संपत्तीबद्दल अनासक्त असू, तर निश्चितपणे तो भगवान परमात्मा आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. असा संतांचा गोड संदेश देतो. एक वेळेस संतांचं भजन. ज्ञानेश्वर ऐका, आता सर्वांना त्या ठिकाणी पुष्प दिली जातील. त्यानंतर वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे फुलाचं कीर्तन असेल तर इथपर्यंत आल्यानंतर थांबावं. अलिखित नियम आहेत. वारकरी संप्रदायाचे खूप नियम आहेत. लिहून ठेवलेले नाहीत महाराज, पण नियम आहेत आणि त्याचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे. बरोबर ना? वचन न मोडी बोलिले ते. संतांनी जे बोलून दाखवले, लिहून नाही बरं का. किती महत्वाचे शब्द आहेत बघा तुम्ही. ते वचन आम्ही मोडणार नाहीत. त्या नियमाप्रमाणे जगू. वारकरी संप्रदायाचा नियम आहे, फुलाचं कीर्तन इथपर्यंत आलं म्हणजे संतांचं भजन घेतलं की मग थांबायचं. सर्वांना पुष्प वाटप करायची. पुष्प वाटप झाल्यानंतर जो प्रसंग आहे, मग तो कुठलाही असू द्या, त्या प्रसंगाचा तो अभंग घ्यायचा. आज भगवान प्रभू रामचंद्रजींच्या जीवनाचा प्रसंग आहे आणि अभंगाची सुरुवात आहे. उत्तम हा चैत्र मास. फक्त उत्तम का म्हटले ते 1 मिनिटात सांगतो. तसं पाहिलं तर याच अभंगावर कीर्तन करावं असे नियम आहेत, पण या अभंगामध्ये फक्त परिस्थितीचं वर्णन आहे. ही अवतार मीमांसा नाही, आणि अवतार मीमांसा समजल्याशिवाय अवतार कशासाठी हे कळत नाही. हो, तर उत्तम का म्हटलं? बाकीचे महिने काय खराब आहेत का? श्रावण महिना खराब आहे असं म्हणायचंय का? नाही. याला उत्तम का म्हटलं तर याच चैत्र महिन्यामध्ये 9मीला भगवान प्रभू रामचंद्रजींसारखा एक मर्यादा पुरुषोत्तम अवतार झाला. याच महिन्यामध्ये हनुमान जयंतीच्या निमित्तानं शक्ती आणि भक्तीची देवता या जगामध्ये प्रगट झाली. आणि या चैत्र महिन्यामध्ये शिवजींचा एक अवतार जो पुढच्या अष्टमीला आहे, तो भैरवनाथांचा अवतार उभा दक्षिण पंथे, काळाचा काळ. तो काळासूर नावाच्या दैत्याला मारण्यासाठी तो शिवजींचा अवतार झाला. असे 3 अवतार, असे 3, एक विष्णूचे आणि 2 त्या ठिकाणी शिवजींचे, असे 3 अवतार 12 महिन्यापैकी एकाही महिन्यात नाहीत. हा, नीट अभ्यास करा, पंचांग नीट वाचा. म्हणून चैत्र महिन्याला उत्तम म्हटलं. आता जन्माचा उत्तम हा चैत्र मास, उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, ऋतू वसंताचा शुक्ल पक्षी नवमी, शुक्ल पक्षी नवमी, उभे सुरवरते योगी, उभे सुरवरते योगी. मध्यानासी दिन करो, मध्यानासी दिन करो, पळापळी होय चिर, पळापळी होय चिर, त्रिभुवन
भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, संत भुवा साहेब महाराज, बजरंग बली हनुमान महाराज, संगमेश्वर भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। झालेलं भाऊपुष्प ज्यांचा परमपवित्र असणारा अवतार झाला. आता या अवताराबद्दल नुसतं बोलतच राहायचं म्हटलं तर स्वयंपाक थंड होईपर्यंत सुद्धा आपण बोलतच राहू शकतो. ज्याचं चरित्र अनुकरणीय आहे अशा भगवंताच्या प्रभू रामचंद्रांच्या चरणी सुपूर्त करून या कीर्तनाला याच ठिकाणी पूर्ण विराम. बोली